नमस्कार. मी समीप नागवेकर पुन्हा एकदा आलेलो आहे एक रटाळवाणं, कंटाळवाणं आणि बोर करणारं असं एक लेक्चर घेऊन. रटाळवाणंच म्हणावं लागेल कारण का ऐकतात सगळे, लाईक कोणी करत नाही, शेअर कोणी करत नाही, सबस्क्राईब कोणी करत नाही. एनिवे तरीसुद्धा माझं काम मी करत राहणार. गेल्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं होतं की पर्सनॅलिटीचे जे काही कंपोनंटच्या विषयामधला आपला जो सेकंड पार्ट होता त्या पार्टमध्ये आपण ऑथेंटिक सेल्फ आणि फॉल्स सेल्फ या दोन गोष्टी आपण बघितल्या होत्या. ज्यावेळेला फॉल्स सेल्फच्या बाबतीमध्ये आपण विचार करतो त्यावेळेला आपल्या मनामध्ये आपण जेव्हा आयडेंटिफाय करतो, आपण जेव्हा बघतो त्यावेळेला त्याविषयी राग, द्वेष आणि भयंकर चीड असते. या सगळ्या गोष्टी स्वाभाविक असतात कारण का तो व्यक्ती त्या फॉल्स सेल्फमध्ये असताना बऱ्याचशा गोष्टीचं नुकसान करून जात असतो. या सगळ्या गोष्टीचा प्रॉब्लेम देऊन जात असतो. या सगळ्या ट्रॅपमध्ये, ॲडिक्शनच्या ट्रॅपमध्ये अडकणाऱ्या व्यक्तींच्या बाबतीतही तसंच होतं. त्याला कुठल्याही प्रकारचा जबाबदारी घेण्याची त्याची तयारी नसते. कुठल्याही प्रकारची अकाउंटेबिलिटी त्याची घ्यायची तयारी नसते. त्याच्यामुळे त्याच्याविषयी राग येणं स्वाभाविकच आहे. पण हे सगळं करत असताना त्याच्या मानवी दृष्टिकोनाने बघणंही तितकंच गरजेचं आहे की हे फॉल्स सेल्फ तयार होण्याची प्रक्रियेमधले अनेक कारणं जी आहेत, त्याच्यामधली काही कारणं अशी आहेत, जी कारणं ऐकल्यानंतर आपल्याला त्या व्यक्तीविषयी दया येईल. जसं त्याचं बालपण खूप ट्रॉमॅटिक गेलेलं असेल तर ही गोष्ट होऊ शकते, फॉल्स सेल्फ तयार होऊ शकतो. चाइल्ड अब्यूज ही अशी गोष्ट आहे, जी गोष्ट आपल्याला त्याच्याविषयी माहिती नाही आहे. झालं आहे की नाही झालं आहे, पण तरीसुद्धा हे कारण असू शकतं की त्याचा फॉल्स सेल्फ डेव्हलप होण्याच्या मागे ते एक कारण असू शकतं. सो अल्टिमेटली ज्यावेळेला त्या कोर व्हॅल्यू निगेटिव्ह असण्यामुळे म्हणा किंवा तो फॉल्स सेल्फ डेव्हलप असल्यामुळे म्हणा, तो फॉल्स सेल्फ डेव्हलप होण्याचं मूळ कारण हे आहे की ते एक डिफेन्स मेकॅनिझम आहे. तो स्वतःचा बचाव करण्यासाठी त्याला योग्य पद्धतीने मार्गदर्शन न मिळाल्यामुळे, योग्य पद्धतीने त्याच्या जीवनामध्ये पुढे वाटचाल करत असताना त्याला काय करायचं आहे, काय नाही करायचं याविषयी योग्य मार्गदर्शन न मिळाल्यामुळे त्या फॉल्स सेल्फचा तो एक डिफेन्स मेकॅनिझम म्हणून तो वापर करतो आहे. त्याची इतर लोकांपेक्षा नॉर्मल माणसांच्या रिॲक्शन्स फार वेगवेगळ्या आहेत. ज्या जसं तुम्ही इमोशनल पार्ट जर बघितलं, प्रत्येकाचा इमोशनल भावना ह्याचा ग्राफ वेगवेगळा असू शकतो. जसं आपल्याला भावना येतात, आपण कधी डिप्रेस होतो, कधी खूप छान वाटतं, कधी काय या सगळ्या गोष्टी असतात. सगळ्या प्रकारच्या भावना एका वेगवेगळ्या स्पेक्ट्रममध्ये आपण त्या अनुभवू शकतो. पण हे फॉल्स सेल्फमध्ये असणाऱ्या व्यक्तींचा स्पेक्ट्रम कम्प्लिटली डिस्टॉर्ट झालेला असतो. तो एक सरळ धारेमध्ये तरी चालत असतो किंवा थोडंफार प्रमाणामध्ये त्याला वर-खाली त्या गोष्टी जाणवत असतात. कारण का तो इमोशनल पार्ट हा कम्प्लिटली त्याच्यापासून बाजूला गेलेला असतो. कधी-कधी तो खूप जास्त प्रमाणात सुद्धा असू शकतो ॲडिक्टमध्ये की ओव्हर एक्झॅजरेट करून सांगणं, घडलेल्या गोष्टींना खूप जास्त प्रमाणात लावून धरणं किंवा अजूनही त्याच्यामध्ये बघितलं गेलेलं आहे की तो एकच गोष्ट कंटिन्युअसली धरून बसतो. त्या गोष्टीचा खोलात तो जात नाही की ही गोष्ट का घडली, कशामुळे घडली, त्याच्या मागची कारणं काय होती. तर ह्या सगळ्या गोष्टी समजल्यानंतर आपल्याला कदाचित आता मी हे जे बोलतोय त्यानंतर तुमच्या मनामध्ये त्या फॉल्स सेल्फविषयीच्या ज्या गोष्टी आहेत त्या थोड्याफार प्रमाणामध्ये मवाळ होतील अशी अपेक्षा करतो. कारण का ती एक व्यक्ती आहे, त्या व्यक्तीला मदतीची गरज आहे. ज्या व्यक्तीला माहिती नाही आहे मला काय प्रॉब्लेम आहे, तो मान्यच करत नाही, त्याच्यामुळे त्याला माहिती नाही आहे की काय प्रॉब्लेम आहे. इट इज लाईक एका मुलाने फळ तोडायचं म्हणून दगड मारला, तो त्या दगडामुळे एका माणसाचं डोकं फुटलं. त्या मुलाने डोकं फोडायच्या उद्देशाने तो दगड मारलेला नाही. त्यामुळे त्या मुलाला आपण डोके फोडणारा मुलगा म्हणून त्याचं नाव ठेवू शकत नाही. त्या मुलाने एका प्रामाणिक पद्धतीने प्रयत्न केला होता. तो फळ पाडून ते फळ खाण्यासाठी करण्याचा प्रयत्न केला होता. पण त्याच्याकडनं ती गोष्ट घडली गेली. कळत-नकळत ती गोष्ट घडली गेली. पण याचा अर्थ असा नाही की सगळेच गुन्हे त्यांचे माफ होतात. ज्या गोष्टी अगदी अक्षम्य प्रमाणात करतात त्या बाबतीमध्ये त्यांना त्या पद्धतीने ट्रीट करायलाच पाहिजे. पण ॲट द सेम पॉईंट त्यांच्या बाबतीत काय घडतंय ही गोष्ट तर कमीत कमी त्यांना जाणीव करून देणं आवश्यक आहे. जेणेकरून त्यानंतरही जर ते ठरवत असतील की नाही सो व्हॉट, हे माझं लाईफ मी त्याच पद्धतीने जगणार आहे. मग त्याला मला असं वाटतं की ते जी प्रक्रिया आहे, प्रत्येकाचा अंत कसा होणार आहे किंवा प्रत्येकाच्या लाईफमध्ये त्याची पनिशमेंट्स कशा असणार आहेत किंवा काय असणार आहेत, त्याच्या लाईफमध्ये काय चेंजेस होणार आहेत, त्याच्यासाठी तो स्वतः जबाबदार असणार आहे. त्यामुळे पहिली गोष्ट
जर त्याला या गोष्टी समजत नसतील, तुम्ही समजून देत असाल, त्याला ट्रीटमेंट देण्याचा प्रयत्न करत असाल, तर त्या ट्रीटमेंट मॉडेलमध्ये आल्यानंतर काही गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत, ज्या त्याच्यासाठी त्याच्या लाईफला बदलण्यासाठी उपयुक्त ठरणार आहेत. या गोष्टी केल्यानंतरही तो व्यक्ती तसंच वागत असेल, तर त्यामुळे तुमचा काही दोष नसणार आहे. त्यामुळे बऱ्याचदा फॅमिली मेंबर गिल्टमध्ये निघून जातात, की आम्ही कुठे चूक केली, आमचं काय चुकलं किंवा आम्ही त्याला प्रॉपरली ट्रीट करण्याचा प्रयत्न करतोय. पण मी पुन्हा एकदा सांगतो, की हा एक प्रयत्न म्हणून करायचा असतो. प्रयत्न असतो त्याला त्या गोष्टीतनं बाहेर काढण्याचा आणि त्याला योग्य दिशा देण्याचा. योग्य दिशा देत असताना त्याला कुठल्याही प्रकारची घृणा, मार, शिक्षा यापेक्षा ट्रीटमेंट हा एक ऑप्शन म्हणून निवडता येतो. त्याच्या बाबतीत ज्या काही गोष्टी घडलेल्या आहेत, ज्या काही घटना घडलेल्या आहेत, जोपर्यंत तो त्या गोष्टी ओपनली तुमच्या पुढे शेअर करणार नाही, तोपर्यंत किंवा काउन्सिलर पुढे शेअर करणार नाही, तर तोपर्यंत त्याचं डायग्नोज होणार नाही. सायकोलॉजिकल टेस्टमध्ये DCM जे डायग्नोस्टिक मॅन्युअल असतं, त्या मॅन्युअलनुसार वेगवेगळे मानसिक आजार डिटेक्ट करण्याच्या वेगवेगळ्या पद्धती आहेत. त्यांच्यापर्यंत ते पोचणं फार आवश्यक आहे. ती व्यक्ती त्या टेस्टिंगपर्यंत पोचणं गरजेचं आहे. त्या टेस्टिंगमध्ये गेल्यानंतर मग त्याचं लाईन ऑफ ॲक्शन ठरवता येते, कशाप्रकारे काय करता येतं. आमच्याकडे दाखल होणाऱ्या प्रत्येक पेशंटच्या बाबतीमध्ये आपण क्लिनिकल सायकोलॉजिस्टच्या माध्यमातून आपण या सगळ्या गोष्टी करून घेतो. आणि ज्यावेळेला ही गोष्ट लक्षात येते, की त्या व्यक्तीला असे प्रॉब्लेम्स आहेत, त्यावेळेला कदाचित त्या ट्रीटमेंटमध्ये ट्रीटमेंटच्या ड्युरेशनमध्ये कदाचित वाढ होण्याची शक्यता असते. आणि हे सगळं करत असताना त्याला उदाहरणासह समजून दिलं जातं, की या वेळेला जी घटना घडली, त्या घटनेमध्ये जर याच्याऐवजी असा पर्याय निवडला असता, तर कदाचित आउटकम वेगळं निघालं असतं आणि ते त्या गोष्टीला समजण्याचं इन्साईट त्याच्यामध्ये जर डेव्हलप झालं, तर निश्चितच त्याच्यामध्ये तो बदल अपेक्षित आहे. सो प्रयत्न करणं आपल्या हातात आहे. ॲज अ ऑथेंटिक पर्सन प्रयत्न करणं आपल्या हातात आहे. त्याच्या व्यतिरिक्त आपण त्याच्या जीवनाचा प्रत्येक गोष्टीसाठी आपण जबाबदारी घेऊ शकत नाही, पहिली गोष्ट. तर ऑथेंटिक सेल्फ असणाऱ्या फॅमिली मेंबरसाठी हाच गाईडलाईन मी सांगेन, की पहिली गोष्ट स्वतःला दोष देणं बंद करा. तुम्ही त्याच्या जीवनामध्ये ज्या काही गोष्टी घडलेल्या असतील, त्यासाठी तुम्हाला तो दोषारोपण करत असेल, तर पहिली गोष्ट तुम्ही जबाबदार नाही आहात. दुसरी गोष्ट त्याच्या लाईफमध्ये ज्या काही गोष्टी घडत आहेत, त्यासाठी सर्वस्वी तो जबाबदार असणार आहे. आणि तुम्ही त्याच्या जीवनाला कलाटणी देण्यासाठी जो प्रयत्न करताय, हा त्याच्यासाठी आउट ऑफ वे जाऊन जगातला कुठलाही व्यक्ती करू शकणार नाही, असा तो प्रयत्न असतो. पुणे, मुंबईसारख्या शहरामध्ये प्रत्येक चौकामध्ये कोण ना कोणतरी अल्कोहोलिक माणूस दारू पिऊन पडलेला आहे. ही गोष्ट आम्ही रोज येता जाता बघतो. तर त्याची ती अवस्था, तो जन्मजात तसा नव्हता. पण त्याने सांगितलेल्या गोष्टी त्या फॉल्स सेल्फला कवटाळून बसल्यामुळे त्याने ती स्वतःची अवस्था करून घेतलेली आहे. त्यामुळे प्रॅक्टिकली बघायला गेलं तर त्यांच्यासाठी तो कोणी प्रयत्न केला नसेल आपल्याला माहीत नाही. पण आपल्या व्यक्तीसाठी आपल्याला प्रयत्न करणं एवढंच काय ते आपल्या हातात आहे. त्यामुळे त्यांच्याविषयी हेट करू नका, त्यांच्याविषयी घृणा बाळगू नका, त्यांच्याविषयी थोडीफार दया करून त्यांना ट्रीटमेंट मॉडेलपर्यंत आणण्याचा प्रयत्न, त्या ट्रीटमेंटच्या छत्रछायेखाली आणण्याचा प्रयत्न करणं हे एक ट्रू ऑथेंटिक सेल्फचं काम आहे. एवढं फक्त तुम्ही जरी केलं तरीसुद्धा तुम्हाला बऱ्यापैकी मानसिक समाधान मिळेल, की बाबा मी एक योग्य मार्गाने मदत करण्याचा प्रयत्न केला. तर पुढच्या व्हिडिओमध्ये आपण नक्कीच बघूया, की पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटमध्ये हा विषय कशाप्रकारे आणि का बघायला येतो. मी मागचा व्हिडिओ जेव्हा बघितला त्यावेळेला मी स्वतः तो जेव्हा व्हिडिओ परत बघितला त्यावेळेला फॉल्स सेल्फ याविषयी एकदम डार्क साईड सांगितल्यासारखं वाटलं. म्हणून मी म्हटलं काही पॉझिटिव्ह साईड ज्या आहेत त्या खरंच असं बनण्याच्या मागे काहीतरी कारणं असतात, त्या तुमच्यापर्यंत आणून सांगणं फार गरजेचं आहे. म्हणून हा आजचा व्हिडिओ बनवला. हा आउट ऑफ वे असलेला व्हिडिओ आहे, पण तरीसुद्धा मला असं वाटतं की तुम्ही त्या गोष्टी मला तुम्ही इतक्या वेळ सहन केलं त्याबद्दल धन्यवाद. आणि जमल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. पुन्हा एकदा काही दिवसानंतर मी माझा रटाळवाणा चेहरा घेऊन परत तुमच्याकडे येणार आहे. धन्यवाद.